व्हीएसआर कंपनीला बड्या नेत्यांचा पाठिंबा असल्याचा रोहित पवारांचा आरोप. केंद्रीय मंत्री राममोहन नायडूंच्या राजीनाम्याची रोहित पवारांकडून मागणी. राहुल गांधींनी लक्ष घालून आमचा विषय मांडावा, रोहित पवार यांचं आवाहन. 15 तारखेला येणारा विमान अपघाताचा अहवाल अजूनही आलेला नाही. डीजीसीए आणि चौकशी समिती काय करतात, रोहित पवारांचा सवाल. तर ब्लॅक बॉक्स बाबत दिशाभूल केली जाते, रोहित पवारांचा आरोप. काही जणांकडून विमान अपघाताबाबत विनाकारण संशय निर्माण करण्याचं काम. अपघाताबाबत बाकीच्यांनी बोलणं थांबवावं, माजी आमदार दिलीप मोहिते पाटलांची प्रतिक्रिया. काँग्रेस नेते राहुल गांधी मुंबईतून रवाना. भिवंडी न्यायालयातील सुनावणी संपली. महात्मा गांधींच्या हत्येमागे आरएसएसचा हात असल्याचं राहुल गांधींनी वक्तव्य केलं होतं. हर्षवर्धन सपकाळ राहुल गांधींचे नवे जामीनदार. कायद्यासमोर कुणी मोठा नाही, राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी होती. राहुल गांधींनी माफी मागण्यास नकार दिल्यामुळे प्रकरण कोर्टात. याचिकाकर्ते राजेश कुटेंची प्रतिक्रिया. आरएसएस विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राजेश कुटेंनी याचिका दाखल केली होती. ठाण्यामध्ये राहुल गांधींना काळे झेंडे दाखवले. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे. नागपुरात भाजप युवा मोर्चाच्या आंदोलनावेळी आंदोलक आक्रमक. दिल्लीत काँग्रेसनं एआय समिटवेळी केलेल्या आंदोलनाला भाजपनं उत्तर दिलं. अद्वै हिरेंनी संजय राऊतांना खोटी माहिती दिली होती, त्यावरून राऊतांनी हे आरोप केले होते. आता राऊतांनी आरोपांवरती दिलगिरी व्यक्त करून विषय संपवला. कोर्टाबाहेर दादा भुसेंना संजय राऊतांच्या जोडीला उभे राहत दिली प्रतिक्रिया. चंद्रपूरच्या सत्ता संघर्षात माझी चूकच नाही तर माफी मागण्याचा प्रश्नच नाही. हितशत्रूंनी माफी मागितल्याची अफवा पसरवली. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या शिवसेनेमुळे काँग्रेसचा पराभव झाल्याचा काँग्रेसचा आरोप. चंद्रपुरात तुम्ही एकत्र येऊ शकला नाहीत, गट्टबाजीमुळे काँग्रेसचा पराभव झाला. सपकाळांच्या आरोपांवर राऊतांचं उत्तर. विलिनीकरणानंतर भुजबळ राज्यसभेवर जाणार होते. खासदार अमोल कोल्हे यांचा गौप्यस्फोट. आता मात्र राजकीय रणनीतिकार राज्यसभेवर जाण्याच्या चर्चा होत असल्यामुळे ते अस्वस्थ असावेत. भुजबळांबाबत कोल्हेंचं वक्तव्य. भुजबळांची अनेक वर्षांपासून दिल्लीत जाण्याची इच्छा. भुजबळांसाठी राज्यसभा योग्य सदन. राऊतांचं वक्तव्य. तर हे मोठमोठे विषय आम्हाला कळत नाहीत. अमोल कोल्हेंच्या दाव्यावर चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर. महायुतीचे 7 पैकी 6 लोक निवडून येणं पक्क. 1 जागा विरोधकांना मिळेल, ती कुणाला द्यायची हा त्यांचा प्रश्न. राज्यसभेच्या निवडणुकीवरनं फडणवीसांचं विधान. ही जागा शिवसेनेचीच. राज्यसभेच्या जागेवरनं आदित्य ठाकरे ठाम. तर काँग्रेससोबत कोणतीही चर्चा झाली नाही, आदित्य ठाकरेंची स्पष्टोक्ती. राज्यसभेसाठी शरद पवारांनी इच्छा व्यक्त केली तर चर्चा करावी लागेल. उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिल्यास निवडून आणणं आमचं काम. मी पक्षाच्या निर्णयाशी बांधील असलेला नेता. राज्यसभेच्या जागेवरनं संजय राऊतांचं विधान. अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील विरोधी पक्षनेत्या विनाच होणार. विधानसभेनंतर आता विधान परिषदेतीलही विरोधी पक्षनेतेपद रिक्त. अंबादास दानवेंची सदस्यता संपुष्टात आल्यामुळे परिषदेतील पद रिक्त. काँग्रेसचाही 10% निकष पूर्ण होत नसल्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाचा दावा रखडला. नागपूरसह राज्यातील 22 जिल्हा परिषदांच्या निवडणुका रखडल्या. नागपूर जिल्हा परिषदेतील 55% आरक्षणामुळे पेच कायम. आरक्षण पुनर्रचनेविरोधात याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मंत्रालयातनं झिरवाळांच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं. ठोस पुरावे मिळवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रयत्न सुरू. मंत्रालयातील कंट्रोल रूममध्ये जाऊन सीसीटीव्ही फुटेज जमा केलं. दिलदार असलेल्यांकडूनच अपेक्षा ठेवावी. आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार न देणं याला म्हणतात मोठं मन. ठाकरे सेना आणि मनसेतील स्वीकृत नगरसेवकाच्या मुद्द्यावरती संतोष धुरींची टीका. संतोष देशमुख खून प्रकरणाची बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी. प्रकरणाची पुढील सुनावणी 6 मार्च रोजी होणार असल्याची माहिती. पोलिसांच्या मदतीनं गाय वासरांची तस्करी चालते. पोलीस अधिकाऱ्यांना राजकीय संरक्षण दिल्याचं दिसतं. एकनाथ खडसेंचा आरोप. महाजनांचा फोटो ठेवून पोलिसांचा स्टेटस एकनाथ खडसेंनी दाखवला. अहिल्यानगरचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा. अभिषेक कळमकर यांच्यावर 25 वर्षीय तरुणीकडून अत्याचाराचा गुन्हा. शाळेत नोकरी लावण्याचा आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप. अत्याचाराचे व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केल्याचाही तरुणीचा आरोप. गुन्हा दाखल झाल्यानंतर अभिषेक कळमकर फरार. बेस्ट उपक्रम तसंच बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कामगार सेनेकडून मोर्चा काढण्याचा इशारा. कामगारांच्या पगारवाढीसाठी रस्त्यावरती उतरून आंदोलन करणार. विधिमंडळ सभागृहात आज आवाज उठवणार. आमदार सचिन आहेर यांचा इशारा. पुणे जिल्ह्यातील सणसवाडी गावच्या उपसरपंचपदी डॉक्टर मोहन हरगुडेंची बिनविरोध निवड.
ग्रामपंचायतीत ग्रामस्थांच्या उपस्थितीत हरगुडेंनी पदभार स्वीकारला. वाशिममध्ये मुदत संपणाऱ्या 163 ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचे आदेश जारी. निवडणुकीच्या हालचालींना वेग येणार. इच्छुक उमेदवारांकडून मतदारांशी संपर्क वाढवण्यास सुरुवात. शिंदखेडा तालुक्यातील 10,000 हेक्टर क्षेत्र बागायत करणार. सुलवाडे जामफळ योजनेअंतर्गत 54 गावातील पाईप पूजन सोहळा. मंत्री जयकुमार रावल यांचं आश्वासन. गाडीतून खाली उतरत सुजय विखेंनी वाहतूक सुरळीत केली. नगर मनमाड रस्त्यावरती काम सुरू असल्यामुळे सातत्यानं वाहतूक कोंडी. राहुरी येथे शनी शिंगणापूर फाट्या दरम्यान वाहतूक कोंडी पाहून विखे रस्त्यावर उतरले. बळीराजा पाणंद रस्ते योजनेची देवळी विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीची बैठक संपन्न. आमदार राजेश बकाने यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन. योजना प्रभावीपणे राबवण्याबाबत चर्चा. गोरगरीब महिलांना पैशाचं आमिष दाखवून अंडाशयाची तस्करी. बदलापूर पोलिसांकडून 3 महिलांना अटक. मुख्य सूत्रधार महिलेच्या घरात संशयास्पद इंजेक्शन सापडलं. उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर प्रकार उघडकीस. नाशिकच्या सिन्नरमधील 17 वर्षीय मुलगी 15 दिवसांपासून बेपत्ता मुलीच्या आईनं संग्राम जगताप यांची भेट घेतली. पोलिसांनी उडवाउडवीची उत्तर दिल्याची मुलीच्या आईची तक्रार. गुजरात सरकारप्रमाणे लव्ह जिहादच्या प्रकरणात विवाह नोंदणीची माहिती मुलीच्या आई वडिलांना द्यावी. किरीट सोमय्यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. बुलढाण्यात रात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून 2 गटात वाद. लोणार तालुक्यातील चिखला गावात तणावपूर्ण शांतता. मनोज जरांगे पाटील चिखला गावाकडे रवाना. पोलीस बंदोबस्त वाढवला. बुलढाण्याच्या चिखलामधील घटनेच्या निषेधार्थ देऊळगाव राजा शहर बंद. चिखला येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याच्या कारणावरून वाद झाला होता. या घटनेतील आरोपीला अटक करण्याची नागरिकांची मागणी. नागपुरात 10वी-12वीची परीक्षा सुरू असताना शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडून परीक्षा केंद्रावर पाहणी. संताजी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावरती पंकज भोयर यांनी केली पाहणी. बाळविक्री प्रकरणातील डॉक्टर नितेश वाजपेयी याला 3 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर. वाजपेयी याचा मुक्काम 22 तारखेपर्यंत पोलिसांच्या कोठडीत राहणार. पोलिसांकडून आणखी 2 आरोपींना अटक. व्याजानं दिलेले पैसे परत कर म्हणत अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे तरुणाची आत्महत्या. बीडच्या धारूर तालुक्यातील गावंदरा गावात घडली घटना. 4.5 तासांच्या ठिय्या आंदोलनानंतर गुन्हा दाखल. पुण्याच्या पवना डॅम परिसरात पाण्यामध्ये बुडून 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू. डॅममध्ये पोहण्यासाठी उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील शेतकऱ्याच्या कथित अपहरण प्रकरणाला नवं वळण. प्राथमिक चौकशीत अपहरण झाल्याचे कोणतेही ठोस पुरावे आढळून आले नाहीत. प्रकरणामध्ये तथ्य नसल्याचा पोलिसांचा दावा. नंदुरबारच्या वडफळी आणि पिंपळकुंट इथल्या 17 नर्सरीचं स्थलांतर बेकायदेशीर. शिवसेनेचे तालुका प्रमुख मनलेश जयस्वाल यांचा आरोप. 2 कोटी 10 लाखात 17 नर्सरी उभारण्यात येत होत्या, पण ऐन वेळेस याचं स्थलांतर करत असल्यामुळे आदिवासींवर अन्याय होत असल्याचा आरोप. जळगावच्या 40गाव बाजारपेठेत कांद्याची आवक वाढली. आवक वाढल्यामुळे कांद्याचे दर 900 रुपयांपर्यंत घसरले. गेल्या आठवड्यात सुमारे 4000 क्विंटल कांद्याची आवक. कोल्हापुरातील कूर कालवा फुटल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. बसरेवाडी इथे कालवा फुटल्यामुळे परिसरातील शेतात पाणी तुंबलं. अस्तरीकरणावर 17 कोटी रुपये खर्च करून देखील कालवा फुटला. लातूरमध्ये संतांच्या पादुका पूजन सोहळ्याचं आयोजन. शहरातल्या मुख्य रस्त्यावरनं संत पादुकांची पालखी मिरवणूक काढण्यात येणार. किशोर महाराज शिवनीकर यांच्या माध्यमातून पालखी सोहळा. वाहतूक चलन नावाखाली सायबर गुन्हेगारांनी डॉक्टरला 68,000 फसवलं. वाहतूक दंड प्रलंबित असल्याचा मेसेज करत लिंक पाठवली. लिंकवरती क्लिक केल्यानंतर डेबिट कार्डची माहिती घेत 68,000 रुपये खात्यातनं काढले. छत्रपती संभाजीनगरमध्ये कौटुंबिक वादातनं आईनंच केली मुलीची हत्या. रिक्षा चालकाच्या माहितीमुळे सर्व प्रकार समोर. आई भारती साबळे मुख्य आरोपी. सावत्र वडील उमेश साबळे आणि मामा देखील गुन्ह्यात सह आरोपी. अकोल्यात जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी 1000 जणांवरती गुन्हे दाखल. नायब तहसीलदारांची देखील चौकशी होणार. आतापर्यंत या प्रकरणात 365 जण आरोपी. बदलापूर अंडाशय तस्करी प्रकरणात अटकेत असलेले मुख्य आरोपी सुलक्षणा गाडेकर खरवईतील नॅनो सिटीत राहत असल्याचं समोर. महिनाभरापूर्वीच सुलक्षणा तिथं वास्तव्यास आली होती. कौटुंबिक वादानंतर सासरच्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये फसवण्याची प्रवृत्ती वाढली. हुंड्यासाठी छळाच्या प्रकरणात नागपूर खंडपीठाचं निरीक्षण. एका प्रकरणात न्यायाधीश प्रवीण पाटील यांच्याकडून सासरच्यांविरोधातील हुंड्यासाठी छळाचा गुन्हा रद्द. नाशिकच्या इगतपुरी कॉल सेंटर सीबीआय छापा प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलीस दलातील अधिकाऱ्यांची चौकशी झाल्याची माहिती.
ऑगस्ट 2025 मध्ये इगतपुरीतील कॉल सेंटरवर सीबीआयनं छापा टाकण्यात आला होता. कोल्हापुरात चहात विष घालून नातवानं केली चुलत आजीची हत्या. दागिने लुटण्यासाठी चहात विष घालून आजीची हत्या. विषारी चहा प्यायल्यामुळे आजीचा म्हणजेच उमा भिवंगडे यांचा मृत्यू. आरोपी प्रेम भिवंगडेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीत गर्दीचा फायदा घेत चोरीच्या घटना. 12 महिलांची मंगळसूत्र आणि 3 तरुणांच्या साखळ्या चोरीला. क्रांती चौक पोलीस स्थानकात गुन्हा दाखल. अमरावतीमध्ये पुन्हा चोरी. चोरट्यांनी 3 घरं फोडली. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. तर शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ. रेवासा मार्गावरील देवी अपार्टमेंटमध्ये पहाटेच्या वेळी चोरी. रत्नागिरीजवळ वांद्रे इथल्या डोंगर गावाजवळ वाहतूक धोक्याची. डोंगर फोडण्याचं काम चुकीच्या पद्धतीनं केल्यामुळे वाहतुकीचा धोका वाढला. संगमेश्वर ते बाव नदी असा मुंबई व गोवा महामार्गाचं काम रखडलं.